नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आपण महाराष्ट्र गट सेवा गट क सेवा परीक्षेची तयारी करत आहोत. ऍक्च्युली ती कालपासूनच सुरू करायची होती, पण काही कारणास्तव कालच्या तारखेमध्ये आपण सुरू करू नाही शकलो. त्यामुळे इथून पुढे हे सुरू राहणार आहे आणि दररोज त्याचे लेक्चर प्रत्येक विषयाचे हे राहणार आहे, जेणेकरून तुम्ही काळजीपूर्वक बघा. ठीक आहे. आज आपण सर्वप्रथम अभ्यासक्रम हा बघणार आहोत की महाराष्ट्र गट सेवा परीक्षा म्हणजे नेमकं काय. तर महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिसेस एक्झामिनेशन असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणत असतात. त्या परीक्षेचं स्वरूप आपण बघणार आहोत. परीक्षेचे टप्पे दिलेले आहेत. पूर्व परीक्षा 100 गुणांसाठी, त्यानंतर मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 1 संयुक्त व पेपर क्रमांक 2 स्वतंत्र. ठीक आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, पूर्व आणि मुख्य अशी दोघांची ती तयारी असणार आहे. महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिसेस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. त्या प्रश्नपत्रिकांची संख्या असणार आहे 1 आणि एकूण गुण असणार आहे 100, म्हणजे एका प्रश्नासाठी 1 मार्क्स. ठीक आहे. असे एकूण 100 प्रश्नांची परीक्षा असणार आहे. विषय व संकेतांक दिलेला आहे. सामान्य क्षमता चाचणी, त्याचा कोड दिलेला आहे 0-12. ठीक आहे. दर्जा असणारा 12वी, म्हणजे 12वी पर्यंतच्या लेवलचे प्रश्न असणार आहे. माध्यमिक इंग्रजी मराठी दोघी पण असणार आहे. इंग्रजी पण असेल आणि मराठी पण असेल. प्रश्न संख्या एकूण 100, त्याला गुण असतील 100, म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क आणि कालावधी तो असेल म्हणजे 1 तास. आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. वस्तुनिष्ठ आणि बहुपर्याय म्हणजे 4 पर्याय असणार आहे. अशा प्रकारचं स्वरूप असणार आहे. तर त्या परीक्षेचा आपण अभ्यासक्रम बघणार आहोत. पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम सर्व विषयाचा कोणकोणता असणार आहे. तर महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा योजनेचे आपण अभ्यासक्रम हे बघत आहोत. चालू घडामोडी हा विषय दिलेला. जागतिक तसेच भारतातील, जगातील तसेच भारतामधील ज्या घडामोडी आहेत त्या चालू घडामोडी. त्यानंतर नागरिकशास्त्र, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास. प्राथमिक अभ्यास म्हणजे कुठून घटना कशी तयार झाली. राज्य व्यवस्थापन, राज्य व्यवस्थापनाचं प्रशासन. त्यानंतर ग्राम व्यवस्थापन, ग्रामीण स्तरावर प्रशासन. ठीक आहे. त्यानंतर सब्जेक्ट आहे इतिहास. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आधुनिक भारताचा पण विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. महाराष्ट्रामध्ये कुठकुठल्या घडामोडी घडून आलेल्या आहेत त्या विशेष म्हणजे 1857 to 1947, म्हणजे 1857 ते 1947 पर्यंत. त्यानंतर भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यास असतो. पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. ठीक आहे. पुढील 3 विषयांचा अभ्यासक्रम आपण पुढील स्लाइडमध्ये बघणार आहोत. तर अर्थव्यवस्था हा विषय आपण बघत आहोत. भारतीय अर्थव्यवस्था 2 प्रकार आहे अर्थव्यवस्थेमध्ये, शासकीय अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्था. तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम, त्यानंतर शेती, ऍग्रिकल्चर, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकीय नीती. तसेच शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प दरवर्षी हा सादर होत असतो. तो अर्थसंकल्प, लेखा परीक्षण इत्यादी. ठीक आहे. आणि सामान्य विज्ञान, भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, प्राणीशास्त्र म्हणजे झूलॉजी आणि वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी, आणि शेवटला आरोग्यशास्त्र म्हणजे हायजीन. अशा प्रकारचे विज्ञानामध्ये हे मुद्दे येतात. पुढचा शेवटला राहिलेला बुद्धिमत्ता चाचणी आपण पुढील स्लाइडमध्ये बघणार आहोत. तर बुद्धिमापन चाचणी व अंकगणिताचा अभ्यासक्रम आपण बघत आहोत. बुद्धिमापन चाचणी, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न, किंवा किती लवकरात लवकर ते उत्तर काढू शकतात हे जाणून घेण्यासाठी ते बुद्धिमापन चाचणीचे प्रश्न असतात. त्यानंतर अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी या संबंधित प्रश्न या क्रियांवर आधारित हे गणिताचे येत असतात. ठीक आहे. आपण ही परीक्षेचं परीक्षा योजना आपण बघितलेली आहे, अभ्यासक्रम बघितलेला आहे. तर आपण मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम कोणता आहे, तो कशा प्रकारचा आहे, परीक्षा योजना कशी आहे ते आपण पुढील स्लाइडमध्ये बघणार.
तर महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षेचा आपण अभ्यासक्रम बघत आहोत, त्याची योजना बघत आहोत. महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिसेस मेन एक्झामिनेशन, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट क मुख्य परीक्षा या परीक्षांचा त्यामध्ये समावेश होतो. एक्साइज सब इन्स्पेक्टर ग्रुप सी मेन एक्झामिनेशन. परीक्षा योजना आपण बघत आहोत. प्रश्नपत्रिकांची संख्या 2, मुख्य परीक्षेची पेपरांची संख्या एकूण आहे 2, एकूण गुण आहे 200. पेपर क्रमांक 1 संयुक्त पेपर 100 गुणांसाठी, पेपर क्रमांक 2 स्वतंत्र पेपर 100 गुणांसाठी, असे एकूण 200 गुण. पेपर क्रमांक व संकेतांक. संकेतांक 00. विषय मराठी, गुण 60, प्रश्न संख्या 60, दर्जा आहे 12वी. जो पहिला पेपर असणार आहे तो असणार आहे 60 गुणांसाठी, प्रश्न संख्या सुद्धा 60 असणार आहे, दर्जा 12वीचा असणार आहे, माध्यम मराठी असणार आहे आणि कालावधी हा 1 तासांचा असणार आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी वस्तुनिष्ठ असणार आहे. त्यामध्येच पेपर दुसरा इंग्रजी हा असणार आहे 40 गुणांसाठी, प्रश्न संख्या पण 40 असेल, दर्जा मात्र पदवीचा असेल. ठीक आहे, माध्यम इंग्रजी असेल, कालावधी 1 तासाचा असेल आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप तेच असेल, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. पेपर क्रमांक 2 संकेतांक 506, सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे किंवा विषयासंबंधीचे ज्ञान, गुण 100, प्रश्न संख्या 100, दर्जा मात्र पदवी असणार आहे, माध्यम मराठी व इंग्रजी असणार आहे. प्रश्न संख्या 100, दर्जा पदवीचा असणार आहे, माध्यम हे मराठी व इंग्रजी दोन्ही असणार आहे, कालावधी हा 1 तासांचा असेल. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी असणार आहे. तर या मुख्य परीक्षेचा आपण अभ्यासक्रम बघणार आहोत. पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी कोणता असणार आहे पुढील स्लाइडमध्ये आपण बघूया. पेपर क्रमांक 1 साठी आपण अभ्यासक्रम बघत आहोत, मराठी आणि इंग्रजी विषयाचा. मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह असणार आहे, वाक्यरचना असणार आहे, व्याकरण असणार आहे, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ असणारा उपयोग असणार आहे, तसेच उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे. हा पेपर 1 60 मार्कांसाठी प्रश्न असणार आहे. ठीक आहे, इंग्रजी हा 40 मार्कांचा पेपर असणार आहे. कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडम अँड फ्रेज अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. ठीक आहे, ज्याप्रमाणे मराठीमध्ये असणार आहे मराठी व्याकरणाच्या पेपरमध्ये व्याकरणाबद्दल, तसे इंग्रजीमध्ये सुद्धा उतारे असणार आहे, उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे राहणार आहे. वाक्प्रचार, म्हणी, व्याकरण, शब्दसंग्रह आणि वाक्यरचना असणार आहे. ठीक आहे, आपण पेपर 2 कसा असणार आहे आणि मुख्य परीक्षेचा पेपर असल्यामुळे त्याचा सविस्तररित्या आपण पुढील स्लाइडमध्ये बघणार आहोत. पेपर क्रमांक 2 साठी आपण अभ्यासक्रम बघत आहोत. चालू घडामोडी असणार आहेत, जागतिक तसेच भारतातील, जगातील असतील आणि भारतातील सुद्धा घडामोडी असतील. बुद्धिमापन चाचणी असेल, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न असतील. पुढील बाकीच्या विषयांचा अभ्यासक्रम आपण पुढील स्लाइडमध्ये बघणार आहोत. त्यानंतर पेपर क्रमांक 2 मध्ये नंबर 3 चा आपण अभ्यासक्रम बघत आहोत. भारतीय राज्यघटना, घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे कोणकोणती होती, घटनेची महत्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, त्यांचे रोल, त्यांची भूमिका, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार व कार्य व रोल आणि विधी समिती. अशा प्रकारे भारतीय राज्यघटनेमध्ये हे महत्वाचे मुद्दे येणार आहेत अभ्यासक्रमामध्ये. आपण लेक्चरच्या माध्यमातून ते बघणार आहोत. पुढील स्लाइडमध्ये आपण राहिलेला मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघणार आहोत. 4 नंबरचा अभ्यासक्रम आपण बघत आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. संगणक व माहिती तंत्रज्ञान, आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाच्या निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग,
भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मीडिया लॅब, एशिया, विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी. माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य. संगणकाशी संबंधित येणारा प्रत्येक प्रश्न हा संगणकाची माहिती तंत्रज्ञान हा पेपर आपल्याला मुख्य पेपरमध्ये असणार आहे, जेणेकरून ते सुद्धा फार महत्वाचं आहे. उर्वरित अभ्यासक्रम आपण पुढील स्लाइडमध्ये बघणार आहोत. जबाबदाऱ्या आपण अभ्यासक्रम बघत आहोत. 6 नंबरचा टॉपिक आहे मानवी हक्क व जबाबदाऱ्या. संकल्पना आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्या संदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतीय मानवी हक्क व जबाबदाऱ्या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क व चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी, हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी इत्यादी, लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आधार करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचारात प्रतिबंध अधिनियम 1989, हुंडाबंदी अधिनियम 1961, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान, द बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट 1949, द महाराष्ट्र एक्साइज मॅन्युअल व्हॉल्यूम 1, द महाराष्ट्र एक्साइज मॅन्युअल व्हॉल्यूम 3, द प्रोहिबिशन अँड एक्साइज मॅन्युअल व्हॉल्यूम 2. ठीक आहे. अशा प्रकारे हा मुख्य परीक्षेचा आपण महाराष्ट्र गट सेवा परीक्षेचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघत आहोत. पुढील परीक्षा म्हणजेच टॅक्स असिस्टंट कर सहाय्यकचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आपण पुढील स्लाइडमध्ये बघणार आहोत. तर विक्री कर विभागातील कर सहाय्यक गट क मुख्य परीक्षेचा आपण अभ्यासक्रम बघत आहोत. परीक्षा योजना आपण सर्वात आधी बघणार आहोत. टॅक्स असिस्टंट ग्रुप सी मेन एक्झामिनेशन परीक्षा योजना. प्रश्नपत्रिकांची संख्या असणार आहे 2, गुण संख्या 200, पेपर क्रमांक 1 संयुक्त पेपर 100 गुण, पेपर 2 स्वतंत्र पेपर 100 गुण. त्याची आपण विभागणी केलेली आहे तक्त्याच्या माध्यमातून. संकेतांक 002, मराठी 60 गुणांचा, प्रश्न संख्या 60, दर्जा 12वी, माध्यम मराठी आणि वेळ असणार आहे 1 तासांचा. दुसरा पेपर त्यामध्ये असणार आहे 40 मार्कांचा, तो म्हणजे इंग्रजी. प्रश्न संख्या पण 40 असेल, दर्जा मात्र पदवीचा असेल, माध्यम इंग्रजी असेल आणि कालावधी 1 तासांचा असेल. ठीक आहे. संकेतांक 2 507 आहे त्याचा संकेतांक. सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे किंवा विषयासंबंधीचे ज्ञान. एकूण गुण आहेत 100, प्रश्न संख्या पण असणार आहे 100, पदवी हा दर्जा असणार आहे, माध्यम मराठी आणि इंग्रजी दोघं पण असणार आहे आणि कालावधी मात्र 1 तास असणार आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप तेच असणार आहे, वस्तुनिष्ठ आणि बहुपर्याय. तर दोन्ही मुख्य परीक्षेचा आपण अभ्यासक्रम बघणार आहोत. पेपर 1 साठी कोणता असणार आहे आणि पेपर 2 साठी कोणता असणार आहे पुढील स्लाइड मध्ये आपण बघणार आहोत. एकचा आपण अभ्यासक्रम बघत आहोत. मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तर. पेपर 2 इंग्रजीमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडम अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज या प्रकारचं पेपर 1 साठी असणार आहे. पेपर 2 साठी आपण बघणार आहोत पुढील स्लाइडमध्ये. पेपर क्रमांक 2चा आपण अभ्यासक्रम बघत आहोत. नागरी शासन, राज्य व्यवस्थापन प्रशासन, नागरी व ग्रामीण व्यवस्थापन त्याचं प्रशासन, भारतीय राज्यघटना, घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावने मागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, रोल, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व रोल, विधी समित्या. त्यानंतर पुढील विषयांचा जो अभ्यासक्रम आहे तो पुढील स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत. त्यानंतर पंचवार्षिक योजना,
चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी व मूलभूत गणितीय कौशल्य. त्याच्यामध्ये 5.1 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील. त्यानंतर 5.2 मध्ये मूलभूत गणितीय कौशल्य, बेसिक न्यूमरिकल स्किल, नंबर्स अँड देअर रिलेशन्स, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, ETC क्लास 10th लेवल, 10वीच्या लेवलपर्यंत ते गणित किंवा बुद्धिमत्ता चाचणी असणार आहे. पुढील बाकीचा राहिलेला अभ्यासक्रम आपण पुढील स्लाइडमध्ये बघणार आहोत. त्यानंतर अंकगणित मध्ये गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी, गुणोत्तर व प्रमाण, वेळ व अंतर, नफा तोटा, सूट, व्याज, वेळ व काम, आलेख, सरासरी, महत्त्वमापन व क्षेत्रमापन इत्यादी. पुढच्या विषयाचा अभ्यासक्रम आपण पुढील स्लाइडमध्ये बघूया. पुस्तपालन व लेखाकर्म, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, लेखाकर्म अर्थ, लेखासंज्ञा, द्विनोंद पद्धतीची मूलभूत तत्वे, लेखाकर्माकरता दस्तऐवज, रोजकीर्द, सहाय्यक पुस्तके, खतावणी, बँक मेळजुळणी पत्रक, तेरीस पत्रक, घसारा, अंतिम लेखे, वित्तीय विवरणपत्र तयार करणे, नफा न कमविणाऱ्या संस्थांची खाती. ठीक आहे. पुढील विषयांचा अभ्यासक्रम आपण पुढील स्लाइडमध्ये बघूया. व कायदे, पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावर आर्थिक सुधारणा, WTO तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेत अपेक्षित परिणाम, प्रश्न व समीक्षा, GST, विक्री कर, व्हॅट. बाकीच्या पुढील परीक्षांचा आपण मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पुढील साइडमध्ये बघणार आहोत. तर आपण लिपिक, टंकलेखक, गट क मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आज बघत आहोत. परीक्षा योजना बघणार आहोत आपण सर्वात आधी. क्लर्क, टायपिस्ट, ग्रुप C मेन एक्झामिनेशन. परीक्षा योजना बघत आहोत आपण. प्रश्नपत्रिकांची संख्या असणार आहे 2, एकूण गुण असणार आहे 200. पेपर क्रमांक 1 संयुक्त पेपर 100 गुण, पेपर क्रमांक 2 स्वतंत्र पेपर 100 गुण. तर पेपर क्रमांक 1 संकेतांक 002 मध्ये मराठी आणि इंग्रजी 2 स्वतंत्र पेपर असणार आहे. एक 60 मार्कांचा प्रश्न संख्या 60, दर्जा 12वी असणार आहे. माध्यम मराठी आणि 1 तासांचा पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये दुसरा इंग्रजीचा 40 मार्कांचा असेल, प्रश्न संख्या पण 40च असेल. दर्जा हा पदवीचा असेल, माध्यम इंग्रजी असेल आणि कालावधी मात्र एका तासाचा असेल. ठीक आहे. दुसरा पेपर आपण बघणार आहोत संकेतांक 508, सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे किंवा विषयासंबंधीचे ज्ञान. एकूण गुण असणार आहे 100, प्रश्न संख्या पण 100 असणार आहे. दर्जा हा पदवीचा असेल, माध्यम मराठी व इंग्रजी असेल, कालावधी मात्र 1 तास असेल. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. ठीक आहे. तर आपण पेपर फर्स्ट साठी आणि पेपर सेकंड साठी कुठला अभ्यासक्रम असणार आहे आपण पुढील स्लाइडमध्ये बघणार आहोत. पेपर क्रमांक 1 मध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे. मराठी विषयाचा सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतारावर प्रश्नांची उत्तरे. इंग्रजी विषयासाठी असणारा कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयटम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. पेपर सेकंड साठी कुठला अभ्यासक्रम असणार आहे पुढील स्लाइडमध्ये आपण बघूया. तर पेपर क्रमांक 2 साठी अभ्यासक्रम बघत आहोत आपण. सामान्य ज्ञान मध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इत्यादी विषय असणार आहे. बुद्धिमापन विषयक प्रश्न पण असणार आहे. उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न असणार आहे. गणितामध्ये अंकगणित, बीजगणित, भूमिका आणि सांख्यिकी अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न असणार आहे त्या विषयावर आधारित. सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि पर्यावरण हे 4 विषय विज्ञानामध्ये असणार आहे. त्यावरील आधारित विषयावर ते प्रश्न असणार. चालू घडामोडी, भारतातील व महाराष्ट्रातील चालू घडामोडी ह्या येणार आहे. पुढील राहिलेले विषय आपण तो अभ्यासक्रम पुढील स्लाइडमध्ये बघणार आहोत. क्रमांक 2 असणार आहे माहिती व संपर्क तंत्रज्ञानासंबंधी प्राथमिक ज्ञान, क्रीडा व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार व माहिती, भारतातील व महाराष्ट्रातील माहिती अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अशा प्रकारचा अभ्यासक्रम आपल्याला महाराष्ट्र ग्रुप C च्या मुख्य परीक्षेसाठी असणार आहे. तुम्ही
आपण लेक्चर नंबर 26 बघत होतो. लेक्चर नंबर पुढील आपण सेकंड बघणार आहोत. आपलं रेग्युलरचं लेक्चर हे 26 असणार आहे, पण ग्रुप सी कंबाईनचं आपण हे लेक्चर नंबर सेकंड बघणार आहोत. अभ्यासक्रमाचं पहिलंच आपलं लेक्चर होतं. 1857चा उठाव असणार आहे, महाराष्ट्राचा इतिहास, हे सुद्धा बघा. आणि आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि कृपया सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिसादाची आम्हाला फार आवश्यकता आहे, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळण्यासाठी तुम्ही कृपया चॅनलला अद्यापही सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.